हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे डेप्रिसिएशनचा प्रॉब्लेम. ओके, आपण एक मेथड क्लिअर केलेली आहे. आपण सेकंड मेथड बघणार ज्याचं नाव आहे डिमिनिशिंग बॅलन्स मेथड किंवा त्याला रेड्युसिंग बॅलन्स मेथड असं सुद्धा म्हटलं जातंय. प्लस त्याचं सगळ्यात जे फेमस नाव आहे ते आहे रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड, ज्याला बरेच विद्यार्थी किंवा बरेच शिक्षक जे अकाउंट शिकवतात ते WDV मेथड म्हणतात. ओके, सी फाउंडेशन मध्ये शिकताना WDV मेथड असं शिकवलं जातंय. त्याच्या आधी तुमच्यासाठी महत्वाची सूचना, जर तुम्ही 12वी मध्ये ऍडमिशन घेणार असाल तर कोल्हापूरमध्ये DRK कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर आणि विवेकानंद कॉलेज कोल्हापूर या दोन ठिकाणी आपले ऑफलाईनचे ब्रँचेस अवेलेबल आहेत. प्लस जर तुम्हाला कोल्हापूरच्या बाहेर राहत असाल, ऑनलाईन बॅच पाहिजे असेल तर आपली ऑनलाईन सुद्धा बॅच अवेलेबल आहे. ओके, तुम्ही काय करू शकता, लवकरात लवकर ऍडमिशन डन करू शकता. चला आधी आपण प्रॉब्लेम रीड करूया आणि मग आपण सोल्युशन कसं बनवायचं ते बघणार आहोत. पेज नंबर 246, पेज नंबर 246 चा प्रॉब्लेम बघणार. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर फर्स्ट ऑन WDV म्हणजे रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. म्हणजे सर दरवर्षी डेप्रिसिएशनची व्हॅल्यू काय होत जाणार आहे, कमी होत जाणार. ओके, मेसर्स ओमकार एंटरप्राइजेस जळगाव एक्वायर्स अ प्रिंटिंग मशीन. काय घेतलंय सर, त्यांनी मशीन घेतलेली आहे. बरोबर, याचा अर्थ मशिनरी अकाउंट बनणार आहे. फॉर ₹75,000 75,000 रुपयाची मशीन आहे. ऑन 1 ऑक्टोबर 2015 1 ऑक्टोबर 2015 ला. अँड स्पेंड ₹5,000 ऑन इट्स ट्रान्सपोर्ट अँड इन्स्टॉलेशन. याचा अर्थ सर त्या मशीनची किंमत 75 प्लस 5 म्हणजे टोटल 80,000 रुपये आहे. किती रुपये आहे, 80,000. का असं सर, कारण मित्रांनो असेट साठी केला जाणारा प्रत्येक खर्च रिपेअर्स अँड मेंटेनन्स सोडून हा त्या असेट मध्ये आपण प्लस 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 करतो. डन, यस सर. त्यानंतर अनदर मशीन फॉर ₹45,000 सर अजून एक घेतली 45,000 रुपयाला. वॉज परचेस्ड ऑन 1 जानेवारी 2017 1 जानेवारी 2017 ला घेतलेली आहे. डेप्रिसिएशन इज चार्ज ऍट द रेट ऑफ 20%. सर 20% डेप्रिसिएशन आहे ऑन रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड, WDV मेथड आहे. 31 मार्चला दरवर्षी इयर क्लोज होतोय. काय विचारलंय, प्रिपेअर प्रिंटिंग मशीन अकाउंट फॉर फर्स्ट 4 इयर्स. 4 वर्षासाठी फक्त मशीन अकाउंट बनवायचं आहे. डेप्रिसिएशन अकाउंट विचारलेलं नाही. सर किती असेट आहेत आपल्याकडे, दोन आहेत. पहिल्याची किंमत 80,000 आहे आणि दुसऱ्याची किंमत आहे 45,000. डन, येस सर. चला आपण काय करायचं, सोल्युशनला जायचं आहे. सोल्युशन बनवताना आपल्या प्रत्येकाला माहित पाहिजे जे विचारले ते आपल्याला प्रॉपरली प्रिपेअर करावं लागेल. ओके सर, आपण मशिनरी अकाउंट बनवणारच आहोत, त्यात काहीच वाद नाही. पण मशिनरी अकाउंट सोबत आपल्याला अजून काय बनवायचंय सर, तर आपल्याला डेप्रिसिएशन कसं काढायचं हे सुद्धा माहित पाहिजे. तर त्यासाठी आपण एक वर्किंग नोट बनवतोय. नोट नंबर फर्स्ट, डेप्रिसिएशन. एकच असेट असेल ना तर तुम्हाला ही वर्किंग नोट बनवायची गरज नाही. पण एकापेक्षा जास्त असेट असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने डेट M1 म्हणजे मशीन नंबर 1, डेट M2 म्हणजे मशीन नंबर 2 आणि TD म्हणजे टोटल डेप्रिसिएशन. डन, यस. चला आपण बघत जाऊया प्रॉब्लेम. सो काय सांगितलंय प्रॉब्लेम मध्ये, ओमकार एंटरप्राइजेस जळगाव एक्वायर अ प्रिंटिंग मशीन ₹75,000 आणि 5,000 रुपये खर्च 1 ऑक्टोबर 2015. इथे येणार आपण 1 ऑक्टोबर 2015 ला त्यांनी पहिली मशीन घेतलेली आहे ज्याची किंमत 80,000 रुपये आहे, 80,000. डन सर, यस. डेप्रिसिएशनचा रेट हा 20% आहे, 20% आहे. सर वर्ष संपणार, कारण सेकंड मशीन ही 2017 ला घेतलेली आहे. वर्ष कधी संपणार, तर 31 मार्च 2016 ला वर्ष संपणार. किती महिने वापरलं बघा, तुम्हाला दिसेल ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरी, मार्च, 6 महिने वापरले. सर 80,000च्या 20% डेप्रिसिएशन मित्रांनो कसं काढतो बघा, सिंपल आहे. सर 80,000च्या 10% किती आलं, 8,000 आलं. 20% म्हणजे डबल, किती आलं, 16,000. पण 16,000 हे 12 महिन्याचे झाले. किती महिने वापरले, 6 महिने. सर 12 महिन्यासाठी जर 16,000 असतील, 16,000, तर 6 महिन्यासाठी त्याच्या हाफ असणार. हाफ म्हणजे मित्रांनो किती असणार, 8,000 रुपये डेप्रिसिएशनचे असते. डन. जे रफ वर्क बनवलं ते मी कॅन्सल करतो. डन. हा आपला फर्स्ट इयर क्लोज झालेला आहे. फर्स्ट इयरचं डेप्रिसिएशन आलेलं आहे 8,000. नंतर बघूया आपण टोटल डेप्रिसिएशन. त्यानंतर नेक्स्ट इयर सुरू होणार आपला 1 एप्रिल 2016 ला.
किती वर्षाचं करायचंय आपल्याला? 4 इयर्स साठी करायचंय. ओके, म्हणजे 4 तास सेम ऍक्टिव्हिटी होणार आहे आपली. सर बॅलन्स किती शिल्लक राहतोय? 72,000, 72,000 रुपये बॅलन्स शिल्लक राहिला. डन. सेकंड मशीन घेतलेले 1 जानेवारी 2017ला. यस सर, बरोबर आहे. 1 एप्रिल 16ला वर्ष सुरू झाला, 31 मार्च 17ला संपेल. आणि सेकंड मशीन घेतलेली आहे 1 जानेवारी 2017, म्हणजे सेकंड इयरला घेतली. किती रुपयाला घेतली सर? 45,000, 45,000 रुपयाला घेतलेली आहे. डन. यस. पुन्हा इयर क्लोज होणार, काहीच विकलेलं वगैरे नाहीये. कधी वर्ष क्लोज होणार सर? 31 मार्च 2017ला. ओके सर, आता डेप्रिसिएशन कशावर काढायचं? 80,000 वर काढायचं का? नो सर, रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड आहे, म्हणजे 72,000 वर काढणार. कॅल्सी अलाउड नाही एक्झाम मध्ये. ओके, तरी सुद्धा मी इथं काय करतो, तर थोडाफार कॅल्सीचा वापर करून तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला इझी होईल, तुम्हाला कळण्यासाठी सुद्धा हेल्प होईल की कशा पद्धतीने सरांनी हे केलेलं आहे. ओके, आपल्याला काय काय करावं लागेल बघा याच्यासाठी. जस्ट अ मिनिट, आपण फक्त चेक करूया कॅल्सी बोर्ड मध्ये आहे का आहे, पण थोडं फाइंड आउट करायला लागेल. यस, भेटले आपल्याला कॅल्सी. डन. ओके, कॅल्सी तुम्हाला दिसतच असेल मोठ्या पद्धतीने, है ना? बिग साईज कॅल्सी आहे तर बोर्डवर. सर किती रुपये? बघा कॅल्सी अलाउड नाही बरं का, पण हे तुम्हाला ऍक्युरेसी कळावी कशा पद्धतीने काढले. सर 72,000च्या 20% काढायचं होतं. किती काढायचं होतं? 20%. ओके, म्हणजे इंटू 20 डिवायडेड बाय 100. किती आलं सर? 20%. 14,400 आलं. किती आलंय? 14,400. सर इथं पूर्ण 12 महिने वापरले, म्हणजे 14,400 आहे तसे पूर्ण काय होतील? लेस होतील. सर 14,400 मधून 72, म्हणजे 72 मधून 14,400 लेस केला तर बॅलन्स येणार हा 57,600. ओके, बॅलन्स किती येणार नेक्स्ट इयर साठी? 57,600चा बॅलन्स येणार आहे. तो आपण नंतर बघायचंच आहे, तरी पण मी ते लिहून ठेवतो. 57,600, 57,600. डन. यस सर. त्यानंतर जे सेकंड आहे, ह्याचं वर्ष कधी संपणार? 31 मार्च 2017ला संपणार आहे. किती महिने वापरलं? जानेवारी मध्ये घेतलेणार आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 3 महिने वापरले. सर 45,000च्या 20% 9,000 येईल, डिवायडेड बाय इंटू 20 डिवायडेड बाय 100, 9,000 रुपये आलं. सर 9,000 हे 12 महिन्याचं आहे, डिवायडेड बाय 12 मंथ्स. आपल्याला पाहिजे किती महिन्याचं? 3 महिन्याचं पाहिजे. 3 महिन्याचं आलेलं आहे 2,250, 2,250. डन. सर लेस करणार आपण 45,000 मधून याला, बॅलन्स येणार आहे 42,750, 42,750. डन. येस सर. आता बॅलन्स कधी चालू मित्रांनो? नेक्स्ट डे 1 एप्रिल 2017चा. हा सुद्धा असणार आहे 1 एप्रिल 2017. सेकंड इयर क्लोज. थर्ड इयर सर काही पुन्हा परचेस आहे का? नाहीये. 31 मार्च 2018. ओके, अमाऊंट आहे 57,600, म्हणजे 5,760 हे 10% असतील, 20% त्याच्या डबल येणार. 5,760 हे 10% येतील, याच्या डबल केला तर 20% तुम्हाला मिळणार 11,520. डेप्रिसिएशन असणार आहे 11,520. डन. यस सर. त्यानंतर मित्रांनो इथं बघितलं तर हे सुद्धा वर्ष कधी संपणार? 31 मार्च 2018ला. किती महिने वापरले सर? फुल इयर वापरलेला आहे. 42,750च्या 10% 4,275 येईल. 4,275 हे 10% असेल, तर 20% किती येणार? 8,550. 8,550. डन. यस सर. आपला थर्ड इयर इथं काय होणार? क्लोज होणार. तिसरं वर्ष आपलं इथं संपतं. बरोबर. आता आपण चौथ्या वर्षासाठी ओपनिंग बॅलन्स काढतोय. डेट असणार आहे 1 एप्रिल 2018. कसं बघ कॅल्क्युलेशन करावं लागेल आपल्याला. 57,600 मधून तुम्ही कॅल्क्युलेशन करायचंय बरं का, मायनस 11,520. बॅलन्स आलेला आहे 46,080. 46,080 हा बॅलन्स आलेला आहे. ओके सर. सेकंड मशीन साठी बघा 42,750 मायनस 8,550. बॅलन्स आलेला आहे 34,200. किती आलेला आहे? 34,200. सर याची पण डेट काय असणार? 1 एप्रिल 2018. डन. चौथं वर्ष संपवूया आपण, कारण 4 वर्षाचं विचारलंय. सर चौथं वर्ष कधी संपणार आपलं? 31 मार्च 2019ला. ओके, 46,080च्या 10% किती येणार?
4608 हे 10% असेल तर 20% असणार आहे 9216. 9216. लास्ट इयरला पुन्हा वजाबाकी सबस्ट्रॅक्शन करायची गरज नाही आहे आपल्याला, डायरेक्ट डेप्रिसिएशन काढायचं आणि थांबायचं. तर 34200च्या 10% 3420 हे 10% असेल तर 20% किती येणार 6840. 6840. डन. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला टोटल डेप्रिसिएशन काढायचंय. टोटल डेप्रिसिएशन कसं करणार बघा आपण. फर्स्ट इयरचं डेप्रिसिएशन 8000 8000 रुपये आहे. येस सर 8000. सेकंड इयर साठी डेप्रिसिएशन बघितलं तर 14400 आणि 2250. 14 आणि 2 16. 16650 रुपये. 16650. थर्ड इयरचा विचार केला 11520 आणि 8550. ओके, कॅल्सीचा वापर करतोय. 11520 प्लस 8550. डेप्रिसिएशन आहे 20070. 20070. त्यानंतर लास्ट इयर साठी बघितला मित्रांनो तर ती 9216 आणि 6840. इथं डेट लिहायची राहिली होती 31 मार्च 2019. डन. यस. डेप्रिसिएशन किती येणार बघा लास्ट इयर साठी 9216 प्लस 6840. डन. टोटल आहे 16056. टोटल किती आहे 16056 रुपयाचं डेप्रिसिएशन आलेलं आहे. डन. अशा पद्धतीने मित्रांनो आपण काय करतो सांगा, तर डेप्रिसिएशनची वर्किंग नोट बनवतोय, मग आपण मशिनरी अकाउंटला जातोय. ओके, तुम्ही काय करू शकता याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता. व्हिडिओला नक्की लाईक करा, फ्रेंड्सना नक्की शेअर करा, त्यांना सांगा ऑनलाईन किंवा ऑफलाईन आपला क्लास जॉईन करण्यासाठी. डन सर. येस. तर चला आपण काय करायचंय, मशिनरी अकाउंट बनवायचंय. सर मशिनरी असेट अकाउंट कोणतं पण बनवा रे, 5 गोष्टी महत्वाच्या आहेत. सर परचेस केला तर डेबिटला, सेल केला तर क्रेडिटला, डेप्रिसिएशन क्रेडिटला, प्रॉफिट आला विकल्यानंतर डेबिट, लॉस आला तर क्रेडिट. झालं सर, 5 गोष्टी कळाले, हा टॉपिक संपतोय. सर कधी परचेस केलेलं होतं, कॅल्सी लागणार आहे आपल्याला, पुन्हा बघूया नंतर. कधी परचेस केलेला आहे 1 ऑक्टोबर 2015. इथे येणार मी आणि म्हणणार 1/10/15. परचेस केलंय म्हणजे मित्रांनो आपण ह्याला म्हणतोय टू बँक अकाउंट. किती रुपयाला परचेस केलं 75 प्लस 5 म्हणजे टोटल 80,000ला परचेस केलेला आहे. पहिल्या वर्षी फक्त एकच ऍक्टिव्हिटी आहे, बाकी काहीच नाही. वर्ष कधी संपणार 31 मार्च 2016ला वर्ष संपणार आणि आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करतो बाय डेप्रिसिएशन अकाउंट. फर्स्ट इयरचं मगाशी डेप्रिसिएशन बघितलं आपण 8000 रुपये होतं. पहिलं वर्ष इथं संपेल, टोटल 80,000 रुपये. सेम टोटल सर आपण इकडे सुद्धा घेणार 80,000. 80,000 मधून हे वरचे 8,000 लेस केला तर बॅलन्स आला 72,000. 72,000 रुपये बॅलन्स आलेला आहे. बरोबर. येस. याची डेट काय असणार, सेम डेट असणार 31 मार्च 16 बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. सर हा फर्स्ट इयरचा क्लोजिंग बॅलन्स आहे, म्हणजे तो नेक्स्ट इयरचा ओपनिंग बॅलन्स असेल. सर नेक्स्ट इयर कधी सुरू होणार, नेक्स्ट डेला 1 एप्रिल 2016 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 72,000. सर सेकंड इयर मध्ये तिने अजून एक ऍक्टिव्हिटी केली. काय केलं तिने, अजून एक परचेस केलं. कधी केलंय सर 1 जानेवारी 2017ला परचेस केले, म्हणजे डेबिटला येणार 1 जानेवारी 2017 टू बँक अकाउंट. सर कितीला परचेस केलंय तिने 45,000. 45,000ला परचेस केलं. डन. यस सर. इयर क्लोज होणार कधी, क्लोज होणार 31 मार्च 17ला. 31 मार्च 17 बाय डेप्रिसिएशन अकाउंट. तर सेकंड इयरचं डेप्रिसिएशन आपण बघू शकतो इकडं किती आहे बघा, इथं 16,650 रुपये आहे. 16,650. डन. यस सर. अकाउंट क्लोज करतो इथं आपण. 70 80 90 100 1,10,000 1,17,000 1,17,000 रुपये येणार. ओके, तरी पण एकदा क्रॉस चेक करूया. 72 प्लस 45. यस सर 1,17,000. 1,17,000 बरोबर. त्यातनं आपल्याला 16,650 मायनस करायचे. 16,650. बॅलन्स येणार आहे 1,03,50. किती आला 1,03,50. ओके, टोटल सेमच येणार आहे 1,17,000.
जो बॅलन्स आलेला आहे त्याला आपण म्हणतोय बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. हा सर सेकंड इयरचा क्लोजिंग बॅलन्स आहे. सर सेकंड इयरचा क्लोजिंग म्हणजे थर्ड इयरचा ओपनिंग बॅलन्स असतोय. इथे येणार तो नेक्स्ट डेला 1 एप्रिल 2017 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 1,03,50,000. सर सेकंड इयर मध्ये झालं. थर्ड इयर मध्ये पुन्हा ऍक्टिव्हिटी आहे का? नाही सर, डायरेक्ट इयर क्लोज होणार. कधी क्लोज होणार? 31 मार्च 2018 ला बाय डेप्रिसिएशन अकाउंट. सर थर्ड इयरचं डेप्रिसिएशन बघितला तर इथं 20,070 रुपयाचं डेप्रिसिएशन दिसत असेल तुम्हाला, बरोबर? यस सर, 20,070, 20,070. ओके, चला इयर एंड करणार एक लाईन सोडून. टोटल आहे 1,03,50,000. सेम टोटल सर इकडं पण असणार 1,03,50,000. ओके, आहे इथं मायनस डेप्रिसिएशन होता 20,070. बॅलन्स आलेला आहे 80,280, 80,280. डन सर? यस. काय म्हणायचं असतंय? बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. डेट सेम असणार 31 मार्च 2018. सर थर्ड इयर क्लोज झालं. थर्ड इयरचा क्लोजिंग बॅलन्स म्हणजे फोर्थ इयरचा ओपनिंग बॅलन्स. नेक्स्ट डे 1 एप्रिल 2018 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. बॅलन्स आहे 80,280. ओके सर, लास्ट इयरला काय ऍक्टिव्हिटी आहे का? काहीच नाही ना, डायरेक्ट डेप्रिसिएशन असणार. सर इयर क्लोज कधी होणार? 31 मार्च 2019 बाय डेप्रिसिएशन अकाउंट. सर लास्ट इयरचं डेप्रिसिएशन बघितला तर मित्रांनो किती रुपये आहे बघा? 16,056, 16,056 आहे. 16,056. सर पुन्हा इयर क्लोज होणार 80,280, बरोबर? सेम बॅलन्स इकडे पण येईल 80,280 मायनस 16,056. बॅलन्सिंग फिगर असेल 64,224, 64,224. ओके सर, सेम डेट 31 मार्च 19 बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. आणि सर फोर्थ इयरचा क्लोजिंग बॅलन्स म्हणजे फिफ्थ इयरचा ओपनिंग बॅलन्स तो लिहून ठेवावाच लागेल तुम्हाला. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. तो बॅलन्स आलेला आहे 64,224. डन. अशा पद्धतीने मित्रांनो रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो. बघा मशिनरी अकाउंट तुमच्या समोर आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. हे तितकं महत्वाचं नाही. महत्वाचं काय आहे आपल्यासाठी? सर कॅल्क्युलेशन जमले पाहिजे. हो, कुठले कॅल्क्युलेशन? हे टोटल डेप्रिसिएशन किती आलेलं आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. कसं कॅल्क्युलेशन केलेलं आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे, तरच तुमचा प्रॉब्लेम काय होतोय इझिली इथं सॉल्व्ह होऊ शकतो. ओके, काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून मला डाऊट विचारू शकताय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि त्यांना सांगा की आपले अकाउंट वालाचे 12th साठी ऍडमिशन सुरू झालेले आहे. ओके, धन्यवाद.